युवराज सर आपले 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहे. नाही सर, तोच सांगणार. हा तुमचं खेळाडूच नाही सर, दोन्ही संघाचे खेळाडू नाहीत सर इथं. चला या ठिकाणी आपण समजुतीचा मार्ग विवेक शिकलगार यांच्याकडे आपण दोन्ही संघाचे 12 खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूया. आणि पहिला चेंडू डॉक्टर युवराज मंगसुळे. आज दिवसभरातील हा चौथा सामना खेळतायत. सांगलीमध्ये डॉक्टर्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. व्हाईट कोट प्रीमियर अर्थात ज्या पांढऱ्या ड्रेसनं आपलं जीवनात समृद्धी आणलेली असते अशा स्पर्धेमध्ये डॉक्टरांच्या स्पर्धेमध्ये सलग 3 सामने खेळून आपल्या संघाला क्वालिफाय करून डॉक्टर युवराज मंगसुळे सर आता आणखीन एक सामना खेळतायत. सलग 4 सामने आणि मध्यंतरीच्या काळात परत एकदा रुग्णसेवा. अतिशय चौफेर स्वतःला व्यस्त ठेवणार हे व्यक्तिमत्व आता नॉन स्ट्राईकला आहे. धाव संख्या 1. आणि हा झेलबादचा जोरदार अपेल, बॅट फिरते आणि हा फलंदाज बाद होतोय, झेल बाद होतोय. चेंडू बॅटच्या इनर एजला लागून थेट हातात यष्टीरक्षकाच्या हातात जातो. बाद झालेला पहिला फलंदाज प्रशांत माने हे बाद होऊन परतल्यानंतर धावसंख्या आहे 1-1. शिकरे इंडियन्स आपला 12 खेळाडू या ठिकाणी उपलब्ध करून द्या सर. शिकरे इंडियन्स आम्ही विनंती करतोय शिकरे इंडियन्स आपण आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. विवेक शिकलगार जर या ठिकाणी कृपया सहकार्य करा सर. श्रेयस नवीन फलंदाज मैदानात आहे आणि गोलंदाजी करतोय तो श्रेयस माने. हा हा चेंडू पडल्या क्षणी सरळ बाहेरच्या बाजूला येतोय. अतिशय कल्पक अशी गोलंदाजी उजव्या हाताने ओव्हर द विकेट आणि पॉपिंग क्रीजचा वापर करून तिरक्या पद्धतीनं गोलंदाजीचं कौशल्य दाखवलं जातंय. दरम्यान पहिल्या षटकामध्ये धाव संख्या आहे ती 1-1. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आहेत, निर्धाव आहेत, 3 झाडं अतिरिक्त झाड लावावी लागणार आहेत संयोजकांना. पण एक चांगल्या हुतात्म्यातून असलं तरी ती सुद्धा जबाबदारी स्वीकारायला संयोजक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर अतिशय तत्पर आहे.
आणि आज ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी केली जाते ते विवेक खबाले यांच्याकडून. पण गेले 2 दिवस जयसिंगपूरच्या पारंपरिक यात्रेतले वाद्य मात्र वाजलेले नाही आहेत. ते कमतरता या ठिकाणी जाणवते गेले 2 दिवस. पहिले 2 दिवसामध्ये अतिशय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-1. गोलंदाज आलाय तो वैभव कदम. 1 कदम प्रगति की ओर, 1 कदम स्वच्छता की ओर या टॅग लाईन खाली आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोय. आणि आता गोलंदाजांच्या रूपात आलेला वैभव कदम फलंदाजाचे मनसुबे स्वच्छ करतोय का हे आता पाहायचंय. आणि हा उजव्या स्टेज खूप बाहेर असलेला चेंडू सरळ खेळलाय तो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. चेंडू हळूवार गतीने जात आहे. दरम्यान डॉक्टर मंगसुळे अतिशय आत्मविश्वासपूर्वक दुसरे धाव सुद्धा त्यांनी घेतलेली नाही. आणि आज चौकार, या डावातील पहिला चौकार. आणि स्क्रीनवरती दिसतो आपल्याला त्याचा रिप्ले. अतिशय सूक्ष्म असं थेट प्रसारण या मुंबईकर कॅमेरामन यांच्या माध्यमातून संपूर्ण समालोचन करत असताना आपल्या सर्व प्रेक्षकांच्या नजरेस येते. थेट प्रसारण आता सुरू आहे. काही काल जो थोडा विलंबाने होत होता ते सुद्धा आपण तांत्रिक सफाई आज पूर्ण करून थेट प्रसारण उपलब्ध केलंय. आणि डॉक्टर युवराज मंगसुळे यांचा लॉंग ऑफला खेळलेला फटका एक हाती चेल्ट पकडलेला आहे. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. अतिशय वेगाने येऊन सुद्धा आपल्या डाव्या हाताने चेंडू पकडला आणि थेट फेक केली. 2 धावांसाठी फलंदाजांना संधी मिळाली. धावसंख्या ती 1-7. सामना चालू आहे तो शिकरे इंडियन्स. भारतीयत्वाची भावना जोपासणारे एक नाव आणि त्यांच्या समोर आहेत ते सदैव मानवतावादी सेवेने काम करत असलेले सर्व डॉक्टरांचं आर्यंत हॉस्पिटल्स हा संघ. डॉक्टर युवराज मनसुळे आपल्या जयसिंगपूर पंचक्रोशीतील नामांकित दंतवैद्य. आणि चेंडू खेळाय सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू येतोय थेट कॅमेरामनच्या दिशेने. विघ्नेशकडे चेंडू येतोय. आणि हा चौकार, या षटकातल्या चौकारानंतर धावसंख्या आहे 1-11. काही आकडे हे अनलकी असतात. 1-11, 2-22, 3-33 आणि 1-11. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज ते श्रेयश माने ते हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस करतायत. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा पंच यांचा वाईटचा इशारा. फलंदाज होते ते फलंदाज आहे ते युवराज मंगसुळे. अतिशय स्टायलिश असे फलंदाज युवराज. चेंडू खेळला आडवे बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एखाद्यासाठी धावत करायची संधी आणि शेवटच्या क्षणाला बॅट टेकली. काही वेळेला आपल्याला क्रिकेटचे बेसिक नियम आहे. क्रिकेट खेळायच्या ओघामध्ये आपण विसरतोय. सहज कॅज्युअलिटी आपल्यामध्ये येत असते. पण शेवटच्या क्षणाला डॉक्टर साहेबांनी बॅट टेकली. धाव संख्या ती 1-13. आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जातो ते यष्टरक्षकांच्याकडे. आणि फलंदाजाला लॉंग ऑनला खेळायचा फटका असं सूचना मिळते श्रेयस माने यांना. आणि उजव्या स्टेजच्या खूप बाहेर असणारा पंच या चेंडूला वाईट ठरवत आहेत.
फलंदाजाच्या समोर आहे ते पंच धनंजय डुबल, अर्थात डीडी या नावाने त्यांना ओळखलं जातं. स्क्वेअर लागलाय ते शिवराम गस्ते. दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत सांगलीचे. आणि धावसंख्या ती 1-14. प्रेक्षकांची संख्या मैदानामध्ये वाढलेली आहे. तापमान मात्र कमी झालेलं आहे. धावांचा वेग मात्र स्थिरावलेला आणि फ्लेक षटकार जातो की आज चौकार. 2 टप्प्यानंतर चेंडू जातो सरळ खेळाडूंच्या पॅव्हेलियन मध्ये आणि हा चौकाराने हे डावाची षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या अखेरीस 1-18. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी आहे. आणि आज जे काही सामने झाले ते जवळपास 100च्या वर झालेले आहे. त्यामुळं थोडंसं आणखीन आपला गिअर बदलावं लागेल डॉक्टर साहेबांना. आणि गोलंदाजीला आहेत रोहित बंडगर. रात्रीचे 9:14 झालेले आहेत. हा सामना क्रमांक 4 चालू आहे दिवसभरातील. याच्यानंतर आणखीन 2 सामने बाकी आहेत. दोन्ही संघातील आणि सर्वच खेळाडू प्रेक्षक आपण सर्वांना अवगत करू इच्छितो की प्रत्येक डाव 40 मिनिटांमध्ये होणं संयोजन समितीने बंधनकारक केलंय. जर 40 मिनिटांमध्ये गोलंदाजी नाही पूर्ण केली तर एक अतिरिक्त खेळाडू त्यांचा सर्कलच्या आतमध्ये येईल. आणि चेंडू खेळलाय तो एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू हवेत आहे आणि सूर मारून हा झेल टिपलाय. आणि झेल टिपलेल्या खेळाडूचं नाव आहे अमर शेख. अमर शेख हे आपल्या मराठी माणसांचं सुपरिचित असं नाव. 1960 ते 70च्या दशकातलं ते नाव पुन्हा एकदा आठवण जागी झाली अमर शेख यांच्याकडून. धावसंख्या आणि थर्ड अंपायर सर हा पायातला नो बॉल चेक करायचा आहे. आणि ओव्हर स्टेपिंग अर्थात आपण अभिजात मराठीमध्ये आपण पायातला नो बॉल म्हटलं होतो. सर काय पाहिजे सर? साइड लाईन. फेअर डिलिव्हरी सर. फलंदाज बाद. फेअर डिलिव्हरी अर्थात अधिकृत योग्य असा चेंडू. या क्रिकेटच्या निमित्तानं आपल्याला मराठी भाषेचे विविध कंगोरे इथं जयसिंगपूरमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आपले पांडुरंग महाराज आंधळे जे पंढरपूरून आलेले आहेत त्यांची मराठी पाहायला मिळते. काही वेळापूर्वी आपण जयसिंगपूरचे सुपुत्र ज्येष्ठ क्रिकेटपटू राजू कुलकर्णी यांची धीर गंभीर आवाजातली मराठी ऐकली होती. आणि डॉक्टर शिवराज मंगसुळे आणि बऱ्याच कालावधीनंतर मार्को स्टीवा अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर अशी जी काही बंधूंची जोडी असते तशी जोडी आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि मैदानामध्ये आता खेळाडू लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षण सूचना देत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू जो कॅमेरामनच्या जवळ होता त्याला आता थोडंसं आता वाईट डिश उभा करण्यात येते. डॉक्टर शिवराज चेंडूचा वेग अतिशय कमी केला होता. स्वीप करायचा प्रयत्न मात्र हा प्रयत्न फसतोय. आता मैदानाच्या बाहेर जे काही प्रेक्षक आहेत ते आतल्या खेळाडूंना चेअर अप करतायत, प्रोत्साहन देत आहेत. धावसंख्या स्थिरवलेली 2-18. डावातील तिसरे षटक चालू आहे आणि चेंडूचा वेग कमी केला. चेंडू परत एकदा अमर शेख यांच्या हातामध्ये. अमर शेख यांचे हँड सेफ हँड्स आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी बँक आपल्यासाठी अतिशय सुरक्षित असते तसं
शिकरे इंडियन्ससाठी अमर शेख यांचे दोन्ही हात अतिशय सुरक्षित आणि मजबूत हात आहेत. दोन फलंदाजांना जेलबाद करण्यामध्ये या षटकामध्ये त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं क्षेत्ररक्षणातलं. त्यांच्या या क्षेत्ररक्षणातील कौशल्याबद्दल दोन फलंदाज आघाडीचे शिवराज आणि युवराज मंगसुळे बंधू बाद वर परतले. धावसंख्या ते 3-18, 2.3 षटकांचा अर्थात पहिल्या 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या ते 3-18. आता नवीन फलंदाज मैदानात येत आहेत ते या डॉक्टरांच्या मध्ये आणखीन एक खेळाडू अशोक कलगुडगे साहेब हे आता फलंदाजीला जात आहेत. नगरसेवक महेश कलगुडगे यांचे ज्येष्ठ बंधू अशोकराव. तीन बाद 18 अशी धावसंख्या आहे. रात्रीचे 9:19 झालेले आहेत. आपण ही वेळ वारंवार याच्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण आपल्याला प्रत्येक डाव हा 40 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. आणि अक्षय सुद्धा आज 48 धावांची घणाघाती खेळी त्याने केली होती. अर्धशतक झाला असतं तर निश्चितच तो सर्वांसाठी शाही सोहळा ठरला असता. पण या दरम्यान 48 धावसंख्येवरती बाद झालेले अक्षय आता समर्थन कक्षाच्या दिशेने येत आहेत. आणि या दरम्यान फ्लिक करून एक धाव काढलेली आहे आणि एका धावची सैन्य धावसंख्या येते 3 बाद 19. 19 नव्हे तर 19. आणि चेंडू परत एका धावेसाठी धावसंख्या आहे 20. आणि मैदानामध्ये जर काही आक्रमक फटके होत असतील, आक्रमक अशी फलंदाजी पाहायला असतील तर त्या अपेक्षेने प्रेक्षक आलेले आहेत. पण त्याचबरोबर काही प्रेक्षक असे सुद्धा आहेत जे गोलंदाजाच्या बाजूने आहेत. गोलंदाज किती फलंदाजांना जकडून ठेवतो हे सुद्धा पाहण्यासाठी काही प्रेक्षक आलेले आहेत. तर काही प्रेक्षकांना क्षेत्ररक्षणातले कौशल्य पाहायचं आहे आणि काही प्रेक्षक असे आहेत ज्यांना सर्वांग सुंदर क्रिकेट पाहायचं आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 हे सर्व काही आपल्या मागण्या, सर्व काही आपल्या इच्छा आकांक्षा या ठिकाणी पूर्ण करून देते. कारण अतिशय दर्जेदार नामवंत क्रिकेटपटूंचा समावेश असलेली स्पर्धा आणि या दरम्यान चेंडू जातोय चौकारासाठी, षटक संपतोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगले दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. एक सुद्धा या स्पर्धेमध्ये फेके गोलंदाज कोणी पाहायला मिळालेला नाहीये. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येक संघ, कोणताही संघ हा शेवटच्या चेंडूपर्यंत आपले प्रयत्न सोडत नाहीये, ज्याला विजयघोषी म्हणतात. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपले लढवय्या बाणा दाखवण्याची जी वृत्ती आहे ती जयसिंगपूरकरांच्यात आहे. ती वारंवार या स्पर्धेच्या निमित्ताने या 4 दिवसामध्ये पाहायला मिळाली. आणि दुसरं महत्व, आणखीन एक महत्वाचं म्हणजे संघ कोणताही असू दे पण चांगल्या क्रिकेटला प्रत्येक जयसिंगपूरकर हा टाळ्या वाजवून, खेळाडूंना चेअरअप करून, प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अतिशय प्रयत्नवादी असतात. हे खूप काही जयसिंगपूरच्या क्रिकेटचे चांगले वैशिष्ट्य गेले 1.5-2 महिने आपण या मैदानावरती समालोचन करतोय ते वारंवार आपल्या नजरेस येत आहेत. अतिशय दुर्मिळ असलेले चित्र आणि सर्वच संघ एकमेकांना सहकार्य भावनेनं मदत करतायत. पहिल्या दिवशी साधारणतः दुसऱ्या दिवशी फटका खेळल्यानंतर एक फटका खेळाडूच्या डोळ्यात जवळून गेला होता. त्यावेळेला सुद्धा ज्या फलंदाजाने चेंडू तो खेळलेला होता तो फलंदाज स्वतः त्या क्षेत्ररक्षकाजवळ जाऊन त्याची विचारपूस करत होता. अतिशय वेगळं. आणि मैदानावरती स्क्रीनवरती दिसतोय ते अरिहंत हॉस्पिटल स्क्रीनवरती दिसतंय आता. आणि हीच आहे या कॅमेरामनची कमाल. मैदान अजय भानुसे सर आता गोलंदाजी करतायत आणि चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू जपला जातोय तो क्षेत्ररक्षक आहे वैभव कदम. एक कदम प्रगती की ओर वैभव कदम आणि यांचा हा ट्रॅप वैभव कदमच्या मुळे यशस्वी ठरतोय. बाद होतोय चौथा फलंदाज अरिहंत हॉस्पिटल संघाचा. धाव संख्या आहे ती 4 बाद 24. चौथ्या षटकामध्ये अवस्था अतिशय संथ अशी सुरुवात, काहीशी डळमळीत सुरुवात झालेली आहे ते अरिहंत हॉस्पिटल संघाची. अजून कलगुडगे मात्र मैदानात आहेत आणि त्यांना साथ द्यायला येत आहेत ते.
डॉक्टर अनिकेत वर्धन हे सुद्धा दंत वैद्यक शास्त्रातील नामांकित अंकित वर्धन दंत वैद्यक शास्त्र अर्थात डेंटिस्ट आहेत डॉक्टर. हर एक प्रकारचे आणि हा डॉक्टर अंकित यांचा फटका लॉंग ऑनला दुसऱ्या फलंदाज अशोक कलगुडे चेंडूच्या दिशेने पाहत धाव घेण्याचा प्रयत्न सुरक्षित पोहोचतात आपल्या क्रेज मध्ये. सातत्याने रुग्णसेवेमध्ये व्यस्त असलेली सर्व डॉक्टर मंडळी आता क्रिकेटचा संघ खेळून बनवून या ठिकाणी खेळतायत. त्याच्यामध्ये सुद्धा आपलं कौशल्य सर्वोत्तम कौशल्य पणाला लावतायत आणि योग्य असे उपचार केले जातात ते गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. चेंडू उंच हवेत स्ट्रेट ड्राईव्ह सरळ खेळा वैभव कदमच्या हातामध्ये स्ट्रेट फेक येते एका टप्प्यानंतर सुरक्षित आणि वेल डन वैभव. आणि बराच काळानंतर टाळ्या वाजल्या नव्हत्या मैदानात पण वैभवच्या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजल्या हे पण चांगलं आहे. धाव संख्या 4-27. आणि भानुसे सर गोलंदाजी करताय त्यांच्या समोर आहे ते अशोक कलगुडगी. आणि चेंडू कसोटी पद्धतीने खेळलाय तो सुरक्षात्मक पद्धतीने अतिशय कलात्मक पद्धतीने मनगटाचा वापर करून एक धावेसाठी चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळला. आणि ज्यावेळेला तुम्ही फलंदाज पाहताय जो सरळ बॅटने फलंदाज खेळतोय तो सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. ज्या फलंदाजाला आपली ऑफ स्टंप समजते त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटलं जातं. जो बॅकवर्ड पॉइंटला उभा असतो त्याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून समजलं जातं. आणि जे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणातले खेळाडू असतात ते शक्यतो ऑफ साईडला असतात. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मनगटाचा वापर करून रिस्ट फ्री मॅच मध्ये फटका खेळला जातोय. मनगटाचा अतिशय चांगला खुबीने वापर करता येते दोन्ही फलंदाज. चार बाद 29. आणि चेंडू पडल्या क्षणी अक्रॉस लाईन अशोक कलगुडगे यांचा चेंडू बॅकवर्ड फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातो. पंच धनंजय डुबल यांचा चौकाराचा इशारा आणि धाव संख्या होती ती 4-33. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 8.25 धावांची सरासरी म्हणजे 8.25 धावांची सरासरी. आणि याच गतीने जर धावा जमवल्या तर 66 धावा या आर्यंत हॉस्पिटल संघाच्या होतील. मात्र 66 धावा आत्ताच्या घडीला आत्ताच्या क्रिकेटमध्ये पुरुष आहेत असं काही म्हणता येणार नाही आहे. पण उर्वरित 24 चेंडूमध्ये आणखीन किती धावा होत आहेत हेच आज आपण पाहायचं आहे. आणि मैदानामध्ये येत आहेत ते फलंदाजाशी चर्चा करायला डॉक्टर शिवराज. पाणी देण्याचं एक निमित्त असतं त्या निमित्तानं मैदानामधली रणनीती इम्प्लिमेंट करायला खूप चांगली संधी मिळते खेळाडूंना. आपलं ड्रिंक हा क्लासिकल शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटवर जाऊन सरळ अझर स्टाईल खेळलेला फटका अंकित वर्धन यांचा. खूप दिवसानंतर असा फटका पाहायला मिळाला.
आणि मगाशी काही षटकापासून पाहतोय डॉक्टर अंकित आणि अशोक कलगुटके हे दोन्ही फलंदाज अतिशय स्टायलिश खेळतायत असं तरी दिसतंय आता. आणि चेंडू पडल्या क्षणी 2 पावलं पुढे जाऊन चेंडू खेळायचा होता, पण मात्र खेळा अतिशय सहजगत्या एका धावेसाठी. आणि शेवटचे 4 षटकं बाकी आहेत आणि धावसंख्या आहे ती 4 बाद 36. हा चेंडू परत खेळलाय तो स्वीपर कव्हर मध्ये. चेतन चेंडूवरती धावत होते. एक धावसाठी पर्यंत पळत दुसऱ्या धावसाठी संधी आहे आणि दुसरी धाव सुद्धा त्याने घेतलेली आहे. आणि चेतन गुरव लॉंग ऑफला स्वीपर कव्हर मध्ये असून सुद्धा क्षेत्ररक्षण त्याच्याकडून तैनात करण्यात येतं. क्षेत्ररक्षकांना सूचना देण्यात येते. प्रत्येक चेंडूवरती चेतन गुरव मैदानामध्ये चैतन्य निर्माण करायचा त्याच्याकडून प्रयत्न. धावसंख्या ती 4 बाद 38. स्क्रीनवरती आपण पाहताय अतिशय लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, थेट प्रसारण सुरू आहे. आणि हा लेफ्ट स्टंपवरचा चेंडू पॉपिंग क्रीज मधून टाकला होता, सरळ जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लागला. एक धाव पूर्ण केली जाते. आणि डॉक्टर मंडळी आज जरा धावा घेण्यामध्ये अतिशय जरा असं शिस्तीत वाटायला लागलेत. डॉक्टर्स प्रीमियर लीग सांगलीमध्ये सुरू आहे. तिथे सामने खेळून परत जयसिंगपूरमध्ये सामने खेळायचे. एका दिवसामध्ये सलग सामने खेळणं हे खेळाडू म्हणून अतिशय थकवा आणणारं काम असतं. आणि हा चेंडू बॅटची कड घेऊन सरळ जातो ते यष्टिरक्षकाच्या हातात. सरळ आवाज येतोय समालोचन कक्षामध्ये. बाद झालेला हा 5वा फलंदाज आणि स्क्रीनवरती दिसेल पहा आपल्याला. आणि धावसंख्या आहे 4.5 षटकांच्या अखेरीस 5 बाद 39. म्हणजे डॉक्टर्स अरिहंत हॉस्पिटलचा संघ निम्मा संघ आता 39 या धावसंख्येवरती बादून परतलेला आहे. या सामन्यानंतर आणखीन 2 सामने होणार आहेत. आणि हा चेंडू सरळ खेळाय तो मिड विकेटला अमर शेख. आज सातत्याने व्यस्त असणारा खेळाडू. पहिल्यांदा त्यांनी 2 झेल टिपले, आता फलंदाजाला बाद केलेलं आहे. आणि अमर शेख खरोखर कौतुक करायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे. पण सातत्याने अमर शेख यांच्याकडे जातील तेवढे चेंडू त्यांनी पकडलेले आहेत. अमर शेख हे 1960च्या दशकातील अतिशय महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाला ज्ञात असलेलं हे आदरणीय असं नाव, ज्यांच्या पहाडी आवाजातून पोवाड्यातून हा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला, ते अमर शेख यांच्या नावामुळे हे अमर शेख नाव आपल्याला लक्षात राहिलं. अमर शेख आपल्या क्षेत्ररक्षणाबद्दल खरोखर आपलं कौतुक आहे. धावसंख्या आहे 5 षटकांच्या अखेरीस 40 धावा. 8 धावांची सरासरी राखली जाते. आणखीन 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये वैभव कदम आता गोलंदाजीला येतोय. आणि पुन्हा एकदा चेंडू खेळा येतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणि हा 4 धावा मिळत आहेत. मैदानावरती उंच मनोरे आहेत. मनोऱ्यांचा तीव्र प्रकाश डोळ्यावरती असून सुद्धा चेंडूवरती नजर ठेवून क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत असतात. आणि वैभवचं स्वागत होते ते चौकाराने. धावसंख्या होती ती 44. 5 बाद 44. वैभवचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 17 धावा दिल्या होत्या आणि आता चौकार साईने धावसंख्या होती ती 21 आणि एकूण धावसंख्या ती 5 बाद 44. सोहन नलगे. आहा शॉट मस्त चेंडू खेळलाय. हवेत आहे चेंडू आणि खेळाडू चेंडूच्या खाली. आणि हा फलंदाज बाद होतो जो 6व्या क्रमांकावरती फलंदाज बाद होतोय.
धाव संख्या आहे 6 बाद 44. JPL 2025 या सामन्यांसाठी भेट देण्यासाठी आमचे मार्गदर्शक राजेंद्र आडके भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण 6 बाद 44 अशी धाव संख्या आहे आर्यन हॉस्पिटल संघाची प्रथम फलंदाजी करत असताना. आणि या 6 धावांच्या साठी आता 6 फलंदाज बाद झाल्यानंतर विजयोत्सव चालू होतो मैदानाच्या बाहेर. फटाके फोडून शिकरे इंडियन्सचे पाठीराखे फटाके फोडून आनंद व्यक्त करतायत. मुरगुंडे सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. यांचंही सहर्ष स्वागत. चेंडू हवेत आहे आणि एक्स्ट्रक्शन जेल टिपला. आता 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो वैभव कदम. गोलंदाजीतलं आपलं संपूर्ण वैभव पणाला लावून तो आज अनुभवाने आज गोलंदाजी करतोय. वय कमी आहे पण अनुभव जास्त आहे क्रिकेट मधला. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या बॅटची कड घेऊन जातो त्या यष्टिरक्षकाकडे. बाद झालेला हा 7व्या क्रमांकाचा फलंदाज. आणि फलंदाज बाद झाल्या क्षणी आर्यंत हॉस्पिटलचे सर्व फलंदाज तात्काळ मैदानामध्ये येत आहेत. यानंतर होणारा सामना संजू मालक प्रेमी विरुद्ध शाहूनगर स्पोर्ट्स. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्याने हा झेलबादचा अपेल मात्र पंचाने वाईट चेंडू ठरवलाय. अजूनही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत वैभव. धाव संख्या आहे 7 बाद 45. बघा आता वैभव हॅट्रिक करतोय काय. आणि हॅट्रिक साठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत. आणि चेंडू हवेत आहे. अमर शेख आणि 2 खेळाडूंच्या दरम्यान हा चेंडू जातोय तो. 6 धावांसाठी. आणि अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धाव संख्या होते आर्यंत हॉस्पिटल संघाची. 7 बाद 51. हा जर जय झाला सर हॅट्रिक झाली असते वैभवची. आणि आता उजव्या हाताने राऊंड द विकेट. आणि हा परत चेंडू खेळला मिड विकेटला. आता चेंडू हवेत आहे आणि हा फलंदाज बाद. जरा थोडा आणखीन चेंडू वरून गेला सर आणखीन एक षटकार मिळाला असता. मात्र नशीब बलवत्तर आहे ते शिकरे इंडियन संघाचे. त्याने आघाडीचे 8 फलंदाज बाद केलेले आहेत आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे. आणि संघाला अतिशय कमी धावसंख्येवरती रोखलेलं आहे. धावसंख्या ती 8 बाद 51. किरण तकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. जुन्या जमान्यात नामांकित असे क्रिकेट खेळाडू किरण तकडे सर. पंच धनंजय डोबल यांच्याकडून गार्ड घेताना. आणि हा चेंडू निर्धाव जातो सरळ जातो त्या यष्टिरक्षकाकडे. आणि विवेक खवाले आणि मैदानामध्ये थोडस मनोरंजन सुरू आहे.
आणि पण संपूर्ण परिस्थिती पंच लारा पंच शिवराम गस्ते यांनी अतिशय हसत खेळत संपूर्ण परिस्थिती हाताळलेली आहे. धाव संख्या आहे 6 षटकांच्या अखेरीस 8 बाद 51. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शिखरे इंडियन्स क्षेत्ररक्षण करतोय. आर्यन्स हॉस्पिटल हा संघ फलंदाजी करतोय. 8 बाद 51 अशी त्यांची धावसंख्या आहे. तळचे फलंदाज आता फलंदाजी करतायत. वैभव खबाले यष्टरक्षण करत होते. शेवटच्या चेंडू मागील षटकातील शेवटच्या चेंडूवरती खूप त्यांनी वेगळा काहीचा प्रयत्न केला होता. आता गोलंदाजी करताय. चेंडू सरळ पडल्या क्षणी जातोय तो आउट स्विंग होतोय चेंडू आणि सरळ जातोय यष्टरक्षकाच्या हातात. आणखीन एक निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू झाड स्वरूपामध्ये जयसिंगपूरकरांच्या शरीरामध्ये गारवा निर्माण करण्याचं काम करणार आहे. आणि हा चेंडू थोडस स्वतःचा स्टान्स बदलत खेळला येतो वैभव कदम जवळ मिड विकेटला. दुसऱ्या धावेसाठी अशोक कलगुटगे आणि किरण तकडे आता ही जोडी मैदानामध्ये. आणि आता स्ट्राईक आहे ते किरण तकडे यांच्याकडे. 8 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवरती आहेत अशोक कलगुटगे. एकूण धावसंख्या ती 8 बाद 52. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टरक्षकांच्या हातात मध्ये. आठ बाद 52. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. यानंतर आणखीन एक षटक बाकी आहे. आणि निर्धाव जाणारा आणखीन एक चेंडू या षटकातील. या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. मैदानामध्ये प्रेक्षकांचे ये जा सुरू आहे. मात्र धावा मात्र अजूनही कमी गतीने येत आहेत. फलंदाज मात्र जात आहेत. धाव संख्या आहे 8 बाद 52. माजी नगरसेवक मान्य श्री राजेंद्रजी झेले साहेब व माजी नगरसेवक राजेंद्रजी नांजरेकर साहेब ही जयसिंगपूरची जोडी आपल्या इथं येते. दोघांचं JPL कमिटीमार्फत CCG क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरतर्फे आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वैभव बॉलिंग मार्कवर यावेळेला MSM एंड कडून तो मारा करतोय. क्षेत्ररक्षणात थोडीशी ढिलाई आणि दरम्यान 2 धावा मिळण्यात यशस्वी ठरत आहेत. शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत.
शेवटचं षटक सिटी एंडकडून मारा करण्यासाठी आलेले तो अमर शेख वैयक्तिक दुसरं व संघासाठी 8वं षटक घेऊन येतोय तो अमर शेख. सामना करतोय अष्टपैलू खेळाडू अशोक कलगुडगी. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सरळ पॉइंटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका सरळ रक्षकाच्या हातात. जवळपास हा षटकार होता पण चेतन हवेत उडी मारून झेल मध्ये त्याला कन्वर्ट केलंय आणि झेल बाद होऊन परततोय तो अशोक. दरम्यान सर्व बाद धावसंख्या होती ती 54. स्टेडियमवर खचाखच गर्दी. अत्यंत रोमहर्षक असे हे JPL चा थरार पाहण्यासाठी स्टेडियम पूर्णपणे भरलेले आहेत. अगदी रंगीबेरंगी पोशाख घालून जसे की आमचे हे खेळाडू वेगवेगळ्या जर्सीमध्ये आपल्याला दिसत आहेत त्याच पद्धतीनं प्रेक्षक देखील वेगवेगळ्या कलर्समध्ये हे स्टेडियम सजवत आहेत. या आमच्या मुंबईहून आलेल्या कॅमेरामॅनचं देखील तितकंच हॅलो यानंतर होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध संजू मालक स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. संजू मालक प्रेमी वर्सेस शाहूनगर फायटर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. मान्यवर आलेले आहेत त्यांच्या हस्ते इथं नाणेफेक होईल. प्रमुख मान्यवर आलेले आहेत. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. आता होणारा सामना संजू मालक 11 विरुद्ध शाहूनगर फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख पाहुणे आपले आलेले आहेत. बाहुबली मादनाईक किंवा देवा आकाश पडियार आता होणारा सामना या सामन्याचं नाणेफेक होतं मान्यवरांच्या हस्ते. सर्व प्रमुख पाहुणे राजेंद्र आडके भाऊ असतील त्याचबरोबर राजेंद्र नांद्रेकर साहेब राजू झेले साहेब गणेशजी गायकवाड सर्व मान्यवरांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध संजू मालक 11 जयसिंगपूर.
मान्यवरांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधार आलेले आहेत. राजेंद्र आडके साहेब, राजेंद्र झेले साहेब, नांद्रेकर चाचा, मुरगुंडे सर, गणेशजी गायकवाड, सर्वच मान्यवरांना विनंती आहे, ह्यानंतरचा होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध संजू मालक 11, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. या दोन्ही संघाचे फलंदाज सर्वच मान्यवरांच्या हस्ते हे नाणेफेक होत आहे. शाहूनगर फायटर्स विरुद्ध संदीप. आता होणारा सामना शाहूनगर फायटर्स विरुद्ध संजू मालक 11. 2 मिनिट सर. ह्या नाणेफेकीसाठी आलेले मान्यवर राजेंद्र जेले साहेब, राजेंद्रजी आडके साहेब, नांद्रेकर साहेब, मुरगुंडे सर, गणेशजी गायकवाड. सर्व आदी मान्यवर आणि महेशजी कलगुडी साहेब नगरसेवक त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये नाणेफेक मालक होत आहे. 11 ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातोय मैदानामध्ये. यावेळेस हा टप्प्याचा चेंडू घुमलेला आहे, फिरलेला आहे, गेलेला आहे, डीप स्कोर लेखला, खेळाडू पुढे पाठी माग आणि चेंडू जातोय बाहेर. पंचांचा निकाल येतोय 4 धावेचा. हा कॅप्टन साहेब आपली लिस्ट घ्यायची आहे. कॅप्टन साहेब आपली लिस्ट घेऊन जायची आहे. जर्सी नंबर टाकून लगेच आम्हाला सही करून द्यायचा आहे. चला या इकडं. सुरुवात झालेली आहे आणि या स्पर्धेमधला हा सामना असेल की ऑल आउट झालेला आहे. ऑल आउट एक रेकॉर्ड असेल बरं का. JPL 2025चा ऑल आउटचा सामना आपण पाहतोय. एक दर्शनीय सामना असेल. चौका आला पहिला, यावेळेस दुसरा, आगे पीछे डाए अगल बगल चेंडू जातोय. पुष्पराज झुकेगा नाही साला चौका. खटॅक बॅक टू बॅक दुसरा. 45 चेंडू मध्ये 47 धावेची आवश्यकता. स्ट्राइक वरती रोहित, नॉन स्ट्राइक वरती चेतन आणि गोलंदाजीसाठी डॉक्टर अंकित सर. डॉक्टर साहेब आहेत गोलंदाजीसाठी. कशा पद्धतीने गोलंदाजी टाकतात आदरणीय डॉक्टर अंकित वरदान सर. यस तिसरा येणार का, पण यावेळेस क्षेत्ररक्षक चुकत नाही. कार्बन कमाल चौका असेल हा. वाव वंडरफुल. तिसरा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक तिसरा चौका मैदानात बाहेर होतोय. धावसंख्या 12. 44 चेंडू मध्ये 43 धावेची आवश्यकता. हेही स्वप्न पूर्ण झालेलं आहे की धावसंख्या आगे पिछे डाए बाए अगल बगल या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑल आउट झालेला सामना असेल. पाहतोय आपण सिक्रे इंडियन संघाची बॅटिंग मैदानामध्ये तुफानी चौकारानं मैदानात चालू आहे. रोहितने पुन्हा एकदा सर्कल कशा पद्धतीने मोकळं केलेलं आहे. चौथा आहे का, मात्र खेळाडू तिथं जातोय. चित्त्याच्या गतीने चेंडू फील्ड करतोय आणि चेंडू वापस येतोय मार्किंग कडे. जवळजवळ मला वाटतं या चेंडूवरती थोडस क्षेत्ररक्षकाने रणसंग्राम थांबवलेला आहे. रणसंग्राम जावे मैदानाकडे. 43 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 42 धावेची आवश्यकता. JPL 2025. ओ हो. तसेच आदरणीय माजी नगरसेवक अर्जुनजी देशमुख साहेब यांचं इथं आगमन होत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हावं अशी नम्र विनंती कमिटीची आहे. तर जातोय 42 चेंडू 41 कडे. यावेळेस पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. काय होणार मॅच मध्ये, यानंतर एक मोठा सामना आहे. सगळ्यात वंडरफुल आणि शेवटचा सामना पाहतोय आपण. जवळजवळ रोहित सरांच्या खात्यावरती 13 धावा आणि चेतन सरांच्या खात्यावरती जवळजवळ मला वाटतं 1 धाव 1 चेंडू असं समीकरण मैदानामध्ये चाललेलं आहे. डॉक्टर साहेबांचं एक षटक मैदानामध्ये 14 धावा देऊन संपलेला आहे. या स्पर्धेच्या पाठीमागं जर आपण डे नाईट सामने खेळतो तर निश्चितच या डे नाईट सामन्यासाठी धडपड इथल्या सर्व खेळाडूंची, इथल्या सर्व नागरिकांची
आणि तथा आदरणीय आमच्या संजू मालक पाटील यांची निश्चितच या धडपडीला यश येत आहे. डे नाईट सामने पहिल्यांदाच या मैदानावरती भरवले गेलेले आहेत. गेले 4-5 दिवस मी पाहतोय की संजू मालक या नावामध्ये एक मोठी ताकद आहे, मोठी माया आहे, मोठं प्रेम आहे. पुढील चेंडू यावेळेस घुटना वाकवलेला आहे. डीप स्क्वेअर लेग येतोय पंचांच्या समोर. थ्रो केलेला आहे, उंच थ्रो. गडबड, मिसअंडरस्टँडिंग होते. जान जाए लेकिन शान न जाए. डिश मिस झालेला आहे. इथं मात्र फलंदाज बाद होतोय. गरज नसताना अंगावरती चादर घेऊन झोपायचं उन्हाळ्यामध्ये अवघड आहे सर. घाम येणार ना, त्याशिवाय फरक पडणार नाही. आणि पावसाळ्यामध्ये चादर घेतल्याशिवाय झोप येत नाही. हे तसंच आहे क्रिकेटचं. गरज नसताना धाव, खटॅक. आणि यावेळेस सर पहिल्या रनालाच आउट आहे ना लोखंडे सर. येस, चला जाऊया मैदानाकडे. जरा कन्फ्युजन दूर केलं. असो, 41 चेंडू 41 धावा बराबरीत, एक बॉल दोन्हीकडे. तर यानंतर चैतनला साथ देण्यासाठी कोण येत आहेत? वैभव कदम, चैतन गुरव मात्र मैदानामध्ये आहेत. सर जे आता बघितलं तर गोलंदाजीमध्ये अशोकजी कलगुडगी यांचं इथं आगमन होत आहे गोलंदाजीसाठी. ते महेश कलगुडी यांचे बंधू आहेत आणि ज्येष्ठ बंधू आहेत. हे निश्चितच काम मी 3-4 दिवस एकच गोष्ट सांगतोय सर. इतिहासाचा पन्ना उघडला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. संविधानाचा पन्ना उघडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येतं. शिक्षणाचा पन्ना उघडला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव येतं. हो, अपील अपील अपील. पंच मात्र स्तब्ध आहेत. ना हिले ना डुले. डी आणि लोखंडे साहेब. डी म्हणजे डबल डेंजर आणि लोखंडे म्हणजे अगदी मजबूत. इकडे काय गरजच नाही आम्हाला मैदानामध्ये काय बघायची. जातोय 14 धावेकडे. 40 चेंडू 41 धावेची गरज. पुढील चेंडू मैदानात अशोक कलगुडगी सर. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू ऑप्टिकला क्लीन बोल्ड होतोय का काय बघूया. पंचाने निकाल दिला नाही अजून, पण आम्ही सांगतोय क्लीन बोल्ड. ओहो, ना तेरे काम का ना मेरे काम का, ऊपर वाले ने तुझे दिल दिया 50 ग्राम का. खटॅक. यावेळेस मात्र गोलंदाज फलंदाजावरती भारी पडतोय आणि फलंदाजाला तंबूमध्ये पाठवतोय. म्हणजे सामना चांगला होईल याची लक्षणं आता दिसत आहेत, चित्र दिसत आहेत. गोलंदाज खरंच या 2 वर्षामध्ये गोलंदाजांना एवढं मार्केट आहे. 24 कॅरेटच्या भावामध्ये विकणारा गोलंदाज क्रिकेटमध्ये चालतो. हे मात्र निश्चित आता चित्र दिसत आहे. जवळजवळ 39 चेंडूमध्ये 41 धावेची आवश्यकता. 39-41. तर अजय भानवसे मैदानात येत आहेत सर. क्रिकेटमध्ये त्यांच्या नसानसात क्रिकेट आहे. जयसिंगपूरमध्ये आता हितनं पुढं नसातली क्रिकेट अगदी नजरेत येणार आहे. थेट लेट नाही तर थेट. जाऊया मैदानाकडे. 39 चेंडू 41 धावेची आवश्यकता शिखरे इंडियन संघासाठी. यावेळेस तो चेंडू टाकायचा प्रयत्न ऑफस्टिकच्या दिशेने जोरदार मारा. काटा टाकल्याबरोबर काटा किर झालेला आहे चेंडूचा. चेंडूचा ऑफसाईडला चेंडू फील्ड केला जातोय आणि या चेंडूवरती मात्र फलंदाजाने काहीच केलं नाही. 41 धावा 38 चेंडू मध्ये येणं बाकी आहे. अशोक कलगुडगी पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पंतांच्या पाठीमागे राईट आर्म द विकेटच्या दिशेने. तिन्हीच्या तिन्ही चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने जोरदार मारा करताना. दरम्यान यावेळेस मात्र फलंदाजाला यश मिळत होतं पण जातोय मैदानामध्ये 1 धावेकडे. 1 धावेच्या साह्याने धावफलक जातोय जवळजवळ 15 धावेकडे. 37 चेंडू मध्ये 40 धावेची आवश्यकता. अजून सुद्धा 40 धावा येणं बाकी आहे. सुपर से ऊपर सामना, पैसा वसूल सामना मैदानामध्ये. गब्बर के सामने बब्बर. स्टार सुपरस्टार कोण होणार या स्पर्धेचा. शेवटच्या दिवशी 12 तारखेला तुमचे सगळ्यांचे स्टार उघडणार आहेत. हो, यावेळेस हलक्या हाताने पुश केलेला आहे, सन्मान दिलेला आहे. सन्मान देणे म्हणजे काय तर दुसऱ्याची इज्जत करणे. दुसऱ्याची इज्जत आपण केली तर दुसरा सन्मानानच बोलला पाहिजे. ही भारतीय संस्कृती आहे डॉक्टर साहेब. आणि आपण ज्यावेळेस दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो त्यावेळेस दुसरा आपल्याला रिस्पेक्ट देतो. 2 षटक 12 चेंडू मध्ये 2 विकेट
आणि 15 धावा आलेल्या 36 चेंडू मध्ये 40 धाव्याची आवश्यकता आहे. वा रे वा क्रिकेट, क्या बात आहे. कशा पद्धतीने पुढे जाईल. आम्हाला जर असं कोणी विचारले प्रश्न की तुम्हाला काय काय गोष्टी हव्या आहेत, तर आम्ही उंच मानेने सांगू की या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आणि छत्रपतीच्या शिवरायांच्या या जिथं जिथं घोड्यांच्या टापा लागलेल्या आहेत तिथलं दर्शन झालं पाहिजे. आणि या मातीतला खेळ आमच्या मनामध्ये आमच्या अंगाला रुजला पाहिजे. म्हणून म्हणतो कि साई धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई, धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई. अरे जिसने लगाई माथे पर उसकी तो तकदीर बुलंद बन गई. ज्या वेळेस मैदानाची माती तुमच्या अंगाला आणि कंपाळाला लागते त्यावेळेस तुमची तकदीर बुलंद झाल्याशिवाय राहत नाही. हा क्रिकेटच्या खेळाचं नाव आहे आणि तो खेळ मैदानामध्ये चालू आहे जयसिंगपूरमध्ये. जबरदस्त जेपीएलच्या माध्यमातून आपण पाहतोय एका खेळाडूची येणाऱ्या काळामध्ये तकदीर बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा आपला 100% खरा शब्द आहे. 99 वेळा समोरचा जिंकला तरी एक वेळ आपली असती. 100% राखून ठेवा. जी सर, धन्यवाद. यावेळेस मोठा फटका मिड विकेटच्या दिशेमध्ये, चेंडू झालाय फरार. येतोय शानदार जानदार, वाघाची दाढ फोडली पाड आणि हा षटकार. 35 चेंडू मध्ये 34 धावेची आवश्यकता. अजय भानुवसे 7 धावेवरती खेळत आहेत. चेतन गुरव 1 धावेवरती खेळत आहेत. तिसरं षटक प्रवेश करत आहे मैदानामध्ये. हलक्या हाताने पुश केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे जातो 30 पावलापासून पुढे. दरम्यान हा चेंडू फील्ड केलेला आहे पाठीमागे आणि या चेंडूवरती मात्र धावसंख्या मात्र तब्दील होते. 22 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 34 चेंडू आणि 33 धाव्याची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका, टॉपेचा किनारा. आता मात्र प्राणपणाला लागलेला झेल सुटला. जखमी वाघ मैदानामध्ये सुटलेला आहे आणि या फलंदाजानं याचा फायदा घेतला तर स्टार होणार आणि त्याच्या पलीकडे षटकार चौकार जर मारले तर सुपरस्टार होणार. क्रिकेटचे शब्द आहेत हे. ज्यावेळेस पाहतोय 33 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. 23 धावा, 2 विकेट आणि तिसरं षटक. एक आक्रमक सामना मैदानामध्ये चालू आहे. चुरशीचा सामना चालू आहे. येत आहेत डॉक्टर साहेब अंकित. यावेळेस मात्र खरोखर समाचार गॅप मध्ये घेतलेला आहे. चेंडू उसळी मारतोय आणि बाहेर चाललाय. पंचांचा निकाल येतोय. गोलीगत बुक्कीत टेंगुळ चौका. 32 चेंडू आणि 28 धावा. सामन्यामधला आनंद पुन्हा वाढतोय. परत 4 ते 5 चेंडू, 3 चेंडू, 4 चेंडू प्रत्येक ओव्हरला जर मॅच मिस झाले तर एक झाड लागणार आणि संघाच्याही दिशेने. यावेळेस चांगला चेंडू आपटलेला छोटा टप्पा आहे. यष्टीरक्षकाने अपील केलेले. अपील करणं 3, 4, 5 सेकंद अनिवार्य आहे. क्रिकेटमध्ये नॅशनलचे नियम आहेत 3, 4 सेकंद अपील करणे आणि त्या पलीकडे गेलं की अपील मधला जीव आहे तो निघून जातो. 31 चेंडू 28 धाव्याची आवश्यकता. शिखरे इंडियन हॅलो. तर यावेळेस मात्र पंचांनी निकाल दिलेला. हा येतो एक जिगरबाज जिगरा. बघतो काय रागानं षटकार मारला ढाण्या वाघानं. खटॅक. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू मध्ये 22 धावेची आवश्यकता शिखरे इंडियन संघाला. अरिहंत हॉस्पिटल संघाने जर क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट केलं तर याही 30 चेंडू मध्ये टर्निंग पॉइंट असेल क्रिकेटचा.
सांगता येत नाही. तीस चेंडू मध्ये 22 धावेची आवश्यकता. चर्चा मात्र पब्लिक मध्ये गोड रंगलेली आहे. चर्चा तुमच्यामध्ये, खर्च आमच्या. ही मोठी चर्चा रंगलेली आहे प्रेक्षकांमध्ये. आज मात्र खाचाखच दोन्ही गॅलरी भरलेल्या आहेत. पलीकडची जागा मोकळी आहे. तमाम प्रेक्षकांनी धमाल उपस्थिती दिलेली आहे. अशा प्रकारे आमचे सर्व मित्रपरिवार क्रिकेट पाहण्यासाठी येत आहेत, आनंद घेत आहेत. वाह वाह, ब्रँडेड असू शकतो, हवेत आहे, पण तिथं खेळाडू आहेत. वाह, वंडरफुल फिल्डिंग. या फिल्डिंग साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या पाहिजेत. उज्ज्वल भविष्य क्रिकेटचं जयसिंगपूर मध्ये. क्या बात आहे, काय उत्स्फूर्ती आहे प्रेक्षकांकडून. माझ्याकडून मानाचा त्रिवार मुद्रा प्रेक्षकांसाठी. टाळ्या वाजवा म्हणलं की टाळ्या वाजतात. क्या बात आहे. 29 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता. डीआरएस घेतला सर. हा, 1 मिनिट. चला, डीआरएस झेल कुठं पकडला याचा डीआरएस घेतलेला आहे. पंच बघत आहे तिसऱ्या पंचांना माझी विनंती आहे की वाकी टाकी. तोपर्यंत मैदानात आम्ही जातोय. सगळा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचतोय अगदी लाईव्हच्या माध्यमातून. tenniscricket.in लाईव्ह आपल्या मनापर्यंत, डोळ्यापर्यंत डीआरएस चालू आहे सर. 1च मिनिटात. तोपर्यंत माझा शब्द येईल. 29 चेंडू 20. आतापर्यंत मेसेज सांगतोय 35 धावा, 2 विकेट. चौथं षटक. विलंब मात्र डीआरएसचा. हे नक्की चांगलं आहे, कारण तिसरा डोळा आहे. क्रिकेटला सुद्धा तिसरा डोळा आहे. पण त्या पलीकडे जर गेलं तर डॉक्टर साहेब काय म्हणायचं माहिती आहे का, ज्या दिवशी क्रिकेटचा अनुमान परफेक्ट 100% लागेल त्या दिवशी शेवटचा म्हणजे दिवस असेल क्रिकेटचा. 100% अनुमान लागणारा आणि लावणारा अजून पैदा झाला नाही, होणार पण नाही, ना भूतो ना भविष्य. सगळे आमच्या तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच शिवराम गस्ते सर उर्फ लाला. तिसरे पंच तिकडे मैदानामध्ये इशारा देतील, ते पंच आम्हाला इशारा देतील. आंखों आंखों का इशारा, समझने वालों को इशारा काफी है. पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला है हो जाए वैसा. हे तुमचे आकडे तुम्हालाच कळतील. डीआरएस आहे सर. मी आहे की, टेन्शन घेऊ नका. खट्याक आहे की. ही आम्हाला संधी मिळते त्याबद्दल आम्ही खरंच भाग्यवान आहे. पंढरपूरमध्ये राहतो त्यापेक्षा काय भाग्यवान असेल. काय सर? हा, सेफ आहे म्हणजे चेंडू अडवलेल्या बाउंड्री लाईनच्या अलीकडे. वा वा, सेफ म्हणजे सफरचंद आहे. वा वा, हेलिकॉप्टर मिड विकेटला येतोय. त्या दिशेला मात्र चित्त्याच्या गतीने येत आहेत खेळाडू. वाव, वंडरफुल फील्डिंग. उमर 55 की और दिल 55 का. क्या बात है, क्या बात है. इथं वयाला अट नाही आमच्या स्पर्धेमध्ये, पण क्रिकेट झाली पाहिजे याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 28 चेंडू 19 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी शिखरे इंडियन संघाला. वातावरण काय फुल पॉवरफुल झालेलं आहे साहेब. खरंच की मला असं वाटतं मी मुंबईमध्ये लॉर्ड्स मैदानावरती बसलेलो आहे आणि समालोचन करतोय. तर आता ही जयसिंगपूर मधून लाईव्ह चालू आहे. अगदी कान्याकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या आणि ऑल कंट्रीच्या कान्याकोपऱ्यात चालू आहे. जातोय आपण मैदानात. अशोक कलगुडगी ग्राउंड शॉट. कार्पेटच्या साह्याने चेंडू येतो, ऑन साईडला चेंडू येतो, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. हे ज्येष्ठ बंधू आहेत महेशजी कलगुडी साहेबांचे. अतिशय हुशार व्यक्तिमत्व. मैदानामध्ये गोलंदाजी टाकताना अशोक कलगुडगी. 5 धावा खर्च, 1 विकेट. आउटस्टँडिंग गोलंदाजी. वाह. यावेळेस मात्र मोठा फटका. फाईन लेग, लॉंग लेगला जातोय. चेंडू गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय गोलीगत बुक्कीत टेंगुल चौकार.
धावसंख्येने उसळी मारलेल्या आहे. सामना मैदानामध्ये लवकरात लवकर दोन्ही फलंदाजांनी विचार केलाय की सामना लवकरात लवकर संपवायचा, अन्यथा 26 चेंडू 14 धावा, 41 धावा झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकातले, चौथ्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. अशोक कलगुडगी, चेतन गुरव पुन्हा एकदा बॅकफुटला येत आहे, उडी मारत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. हलक्या हातानं पुश केलेला चेंडू आहे. 2 खेळाडू येतात, 1 धाव झाली पूर्ण, दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी अपील यष्टी रक्षकाची. वाह, क्या बात आहे. अपील करण्याचा अधिकार असतो आणि निश्चितच तो अधिकार त्यांचा. 5 ते 6 सेकंद मैदानामध्ये. 25 चेंडू 12 धावेची आवश्यकता. शिखरे इंडियन्स संघाला जिंकण्यासाठी 25 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख. चेंडू पाठीमाग, कुणालाच खबर नाही. लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. चौका, खटॅक. षटक संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाते 47 वरती. 24 चेंडू आणि केवळ 8 धावेची गरज आहे. 8 धावेतही सामना अडकून बसू शकतो. 8 धावे मध्ये सुद्धा पण फलंदाज दोन्ही मैदानामध्ये अगदी सुरक्षित खेळत आहेत. याच्यानंतर सामना होणारा एक जबरदस्त शाहूनगर फायटर्स आणि त्या संघाच्या अपोजिटमध्ये संजू मालक प्रेमी क्रिकेट क्लब, या दोन्ही संघामध्ये सामना होईल. अतिशय तगडा सामना होईल, बघण्यासारखा सामना होईल. तो शेवटचा सामना असेल आजच्या दिवसाचा. मला वाटतं अजून एक मॅच वाढते का काय, कारण काल 5 झाल्या होत्या, त्याच अनुमानाने फिरू जातोय. पण आता 4थी चालू आहे, 5वी 6वी अजून 2 शिल्लक आहेत. हा, असं वाटतंय. जय मैदानाकडे वाटून काय उपयोग आहे, केलं पाहिजे. 24 चेंडू 8 धावेची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सोहन नलगी गोलंदाजीसाठी येत आहेत. एक हुनहार युवा गोलंदाज. पटाका छोटा, धमाका मोठा, आणि येणाऱ्या पिढीमध्ये हा गोलंदाज घडू शकतो. त्याची शायनिंग ऍक्शन काय आहे बघा, क्या बात आहे. यावेळेस मात्र या चेंडूला उचललेला आहे, सरळ मिड विकेटच्या डोक्यावरती तरकतो चेंडू. बाजीगर होण्यासाठी सिक्सर मारावा लागतो आणि ही सिक्सर पाहतोय आपण. सिक्सर सिक्सर सिक्सर. 2 धावेची आवश्यकता 22 चेंडू मध्ये, म्हणजे सामना एक साइड थोडासा चाललेला आहे. एक जबरदस्त सामना मुकाबला पाहतोय आपण. हलक्या हातानं चेंडू पुश केलेला आहे, दोन्ही पाय जोडले, सन्मान दिला. यष्टी रक्षकाने फक्त पाहिलं आणि चेंडू ऑफसाईडला, तिथेही मिसफिल्डिंग झाले. तोपर्यंत धावसंख्या दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेली आहे. शिखरे इंडियन संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन कमिटीच्या दिशेने. आणि यानंतरचा जो सामना होतोय तो त्वरित चालू होईल, लगेच चालू होईल अशी अपेक्षा असेल, कारण प्रेक्षक भरपूर बसलेले आहेत. तुम्ही मैदानात लवकरात लवकर या. शाहूनगर फायटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शाहूनगर फायटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना संजू मालक प्रेमी वर्सेस शाहूनगर फायटर्स. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे संघ आता यानंतर मैदानात उतरणार आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट आमचे कॅमेरामॅन गॅलरीतले बसलेले सर्व प्रेक्षकांचे दृश्य सगळ्या ऑल यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत ना, या प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर टिपत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. सुंदर, क्या बात आहे. हे JPL मध्ये घडू शकतं. स्क्रीनच्या माध्यमातून पहा. स्क्रीनवरती आपण दिसत आहात बरं का, जिथं बसलेला आहात तिथं व्यवस्थितपणे आपण दिसत आहात. काय छायाचित्र, काय मैदान, काय स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा बरं का. खेळाडूंचंही पारणं फेडणारी स्पर्धा. आपण सहभागी होतोय म्हणजे यासारखा आनंदाचा शब्द कुठला आहे.
नवीन चेंडू द्या.